हिमायतनगर तालुके के समूह संगठन के खिलाफ मेमोरेंडम दिए जाने से आशा वर्कर्स में दो ग्रुप तकसीम हो गए हैं। एक ग्रुप ने मुखालिफत में मेमोरेंडम देने के बाद आज दूसरे जो सरसम से ताल्लुक़ रखने वाले ग्रुप ने अफसरान की हिमायत में मेमोरेंडम दिया है। आशा वर्कर्स की तनख्वाह में से 500 से 1000 रुपये ये समूह संगठन की जानिब से वसूल किए जा रहे हैं। इस तरह का इल्ज़ाम आशा वर्कर्स के एक ग्रुप की जानिब से लगाया गया। पैसे नहीं दिए गए तो काम से निकाल देने की भी धमकी दिए जाने का इल्ज़ाम लगाया गया था। आशा वर्कर्स की जानिब से लगाए गए सभी इल्ज़ामात झूठे और बेबुनियाद होने की आज दूसरे ग्रुप की जानिब से बातें की जा रही है। इस मामले में आशा वर्कर्स के दूसरे ग्रुप ने मुताल्लिक़ा अफसरान को मेमोरेंडम पेश किया है। जे काही आमच्या बहिणींनी म्हणजे चिंचोर्डी PSCच्या जे आशाने निवेदन दिले आमच्या BCM सराबद्दल, तर हे आम्हाला मान्य नाहीत। हे खोटे आरोप आहेत। काय आरोप खोटे? म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते पाणी पुरवठ्याचे पैशाबद्दल 2013 पासून सर 2013ला जॉईनिंग झाले, तर आम्हाला 2018 मध्ये आम्हाला पाणी पुरवठ्याच्या खात्याला जॉईन केलेलं आहे। हे पण आरोप चुकीचा आहे सर। आणि त्याच्याशी निगडीत आम्ही सरपंच आणि आशा वर्कर आहे। सरपंच अध्यक्ष आहे आणि आम्ही सचिव आहे। तर आम्ही लागलेलं साहित्य आम्ही घेतो आणि त्याच्या पावत्या सुद्धा आम्ही लावून ठेवतो। हां, त्यांनी मांडलेलं आहे की आमच्या पाणी पुरवठ्याच्या पैशातून पैसे घेतात। हे चुकीचं आहे सर। चुकीचं आहे। हे आमच्या सरावर जे चुकीचे आरोप त्या आशाने दिले, म्हणजे त्यांनी स्वतः आमची एवढी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात गाजलेली संघटना आहे, त्या संघटनेला सुद्धा त्यानं सांगितलं नाही। आणि आम्ही सरसम PSCच्या आशा आहोत, आम्हाला सुद्धा त्यांना कोणता संपर्क केलेला नाही आणि ते डायरेक्ट जिल्हा परिषदला आले। जर आमचं काही असतं सर, तर भानगडीत जर असत्या तर आम्ही की नाही आमच्या MOला बोलल्या असत्या, आमच्या THO साहेबाला बोलल्या असत्या। आणि सगळ्यात जास्त जवळ कोण आहे क्लोज, आमच्या NM ताईसोबत तरी आम्ही हे गोष्टी शेअर केल्या असत्या, पण असं काहीच झालेलं नाही सर। माझं नाव ज्योती माधव नरवाडे, राहणार कामारी, तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेड। आमच्या इथे 2 PSC आहेत, एक चिंचोर्डी PSC आणि एक सरसम PSC आहे। तर चिंचोर्डी PSCची DCM सर सोबत जरा वादावाद केले ते, तर वादावाद केल्याच्या नंतर आम्हाला काय तेवढी माहिती झाली नाही। सर्वजणी म्हणल्या की मीटिंग आहे नांदेडला म्हणल्याने आम्ही निघाले। सरसम PSCच्या आम्ही 5 बाया निघाली, मीटिंग आहे म्हणल्यानं। तर आम्ही इथं आले तर चिंचोर्डी PSCच्या सगळ्या महिला दिसल्या। त्याने आल्या कागद दिला, तर मी म्हणलं कशाचं आहे ते, सही करा म्हणले एवढी। तर आम्ही काय केलं, आम्ही न बघता सही केली। म्हणजे आम्हाला वाटली की ही काही अशी भानगड माहीत नव्हती तेवढी समजा। तर मग नंतर हे माहीत झाली। मग माहीत झाल्यानं आमचं म्हणणं काय आहे की काही जर भानगडी झाली असते DC सोबत सरांसोबत, तर तुम्ही आपल्या DHO सर, वैद्यकीय अधिकारी ह्या दोन्ही PSCने एक व्हायचं, सर्वांना बसून एका जागी बैठक घेऊन ही भांडणं मिटवायची होती। की त्याने इथले जिल्हा नांदेडच्या लेवलला आणायची नव्हती याने ही भानगड। सगळे आपले मोठमोठे सर होते ना, आमचं म्हणणं हे चाललं होतं। तुम्हाला काय आक्षेप आहे का त्यांच्यावर? हां, तर त्यांनी जर असं ते असे आरोप सांगू लागले होते पाणी पुरवठ्याचे ते, तर पाणी पुरवठ्याला असं नाही की ते सरपंच आणि आशा वर्करच उचलू शकते पैसे। हे तर पैसे असे DCM खाऊ शकत नाही, कारण या दोघांच्याच हातात येऊ शकतात। ते जर DCMला द्यायचे म्हणले तर सरपंच देऊ शकत नाही ना। सरपंच म्हणतो की तो पैसा आपण दोघा उचललेले आहात, तर तुम्हाला हे सामान घेतलं तरच तुम्हाला आपल्या दोघांच्या सहीनं भेटते। त्यांच्या हातात कशामुळे पैसे जाऊ शकतात? तो पैसा खाऊ शकत नाही पाणी पुरवठ्याचा।